नमस्कार मैत्रिणींनो, आजी नातू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण एक बोधकथा घेणार आहोत आणि विषय आहे गवत बांबूची। कथा खूप छान आहे, प्रेरणादायी कथा आहे जी सर्वात मोठा आपल्याला धडा देते। व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। ही कथा एक अशा माणसाची आहे जो व्यापारी होता, पण त्याचा व्यवसाय कोलमडला आणि तो पूर्णपणे निराश झाला। तो त्याच्या आयुष्याला खूप कंटाळला होता। एके दिवशी अस्वस्थ वाटून तो जंगलात गेला आणि तेथे बराच वेळ एकटाच बसला। थोडा वेळ विचार करून तो देवाला म्हणाला, मी हारलो आहे, मला निराशा का होऊ नये याचे एक कारण सांगा, माझे सर्व काही संपले आहे। देवाने उत्तर दिले, तुम्ही जंगलात हे गवत आणि ही बांबूची झाडे बघा। जेव्हा मी गवत आणि बांबूची बी लावली तेव्हा मी दोघांची काळजी घेतली, समान प्रमाणात पाणी दिले, समान प्रमाणात प्रकाश दिला। गवत लवकर वाढू लागले आणि पृथ्वी हिरवीगार झाली, पण बांबूची बी उगवली नाही। पण बांबूसाठी मी धीर सोडला नाही। देव बोलत राहिला। दुसऱ्या वर्षी गवत दाट झाले, त्यावर झुडूप वाढू लागली, पण बांबूच्या बियाची वाढ झाली नाही। पण तरीही बांबूच्या बियासाठी मी धीर सोडला नाही। तिसऱ्या वर्षी बांबूच्या बियांची वाढ झाली नाही, पण मित्रा तरीही मी हिंमत हारलो नाही। चौथ्या वर्षीही वाढ झाली नाही, पण मी चालूच राहिलो। भगवान पुढे म्हणाले, 5 वर्षांनी त्या बांबूच्या बीपासून एक लहान रोप उगवले। गवताच्या तुलनेत ते खूप लहान होते आणि कमकुवत होते, परंतु अवघ्या 6 महिन्यानंतर ही लहान वनस्पती 100 फूट उंच झाली। बांबूची मूळ इतकी मोठी व्हायला मला 5 वर्ष लागली। या 5 वर्षात त्याची मुळे 100 फुटापेक्षा जास्त उंच बांबूला आधार देण्याइतकी मजबूत झाली। तर मैत्रिणींनो, काय आपल्याला बोध घ्यायचा आहे यातून पहा। जेव्हा तुम्हाला जीवनात संघर्ष करावा लागतो तेव्हा समजून घ्या की तुमची मुळे मजबूत होत आहेत। संघर्ष तुम्हाला अधिक मजबूत बनवत आहे, जेणेकरून तुम्ही उद्याचे सर्वोत्तम बनू शकता। स्वतःची तुलना इतर कोणाशीही करू नका। कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपले मनापासून आभार।